नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत कात्रज आणि जाता जाता फक्त एवढंच की आपण व्हिडिओ काढत आहे पण ते अंधाराच्यानं आपला चेहरा बरोबर दिसत नाही. चला तर मग पुढे दाखवतो तुम्हाला. आणि एवढी भयानक ट्रॅफिक लागली होती भावाने इथं कात्रज जाताना. मग काय तुमचा भाऊ फसला की ट्रॅफिकमध्ये. बघू शकता खतरनाकमध्ये असे ट्रॅफिक लागलेले आहे. भावा भोसरीच्या बाहेर निघलं की नाशिक फाट्याजवळ एवढी भयानक ट्रॅफिक लागली होती ना की बस. आणि हे एवढा भाऊ मस्त असं भावाचं सामान आणायचं होतं कात्रजवरून आपल्याला. तर मग काय सामान वगैरे आणायचं होतं म्हणल्यावर आपण निघलेलो आहो आणि चाललेलो आहो समोर. भाऊ एवढ्या खतरनाकमध्ये लाजू आपल्याकडे बघायला होता. ट्रॅफिक संपली आणि आपण लागलो चालायला जायचं. बघू शकता आपण आता आलेलो आहोत दापोडीला. दापोडीहून डायरेक्ट आता थेट कात्रज जायचं होतं आपल्याला. मग काय कात्रज जायचं आणि आपल्या चेहरा पण एवढा दिसना गेला. मग भाऊला म्हणलं भाऊ टॉर्च लाव. मग काय भाऊचा मोबाईल घेतला आणि आपल्याला लावला टॉर्च. आता कसं दिसायला भाऊ तुमचा एकदम स्मार्ट दिसायला की नाही. आणि भाऊ कसा हसायला बघा, एवढा खतरनाकमध्ये असायला. भाऊला म्हणलं भाऊ बोट दाखव आपल्या व्लॉगमध्ये. तर काय भाऊ दाखवायला असा बोट. आणि जरासं समोर आलं की परत एकदा लागली होती ट्रॅफिक. ॲटोवाला दादा म्हणे पाणी वगैरे पिवता म्हणे. आपण तोपर्यंत पाणी बिणी पिलं भाऊनं आणि जायचं होतं आपल्याला कात्रज. मग काय तर चला समोर. आणि बघू शकता एवढी खतरनाकमध्ये ट्रॅफिक लागलेली. आणि चला मग समोर पुढे दाखवतो. मग काय मित्रांनो आलो आपण समोर आणि आपल्याला लागलो होतं पुण्याचा रोड. मग काय पुण्याकडे चाललो आपण. बघू शकता तुम्ही. आणि समोर तेवढी खतरनाकमध्ये ट्रॅफिक दिसायची. मला वाटलं अजून आपण काय फसतो काय की ट्रॅफिकमध्ये, पण तेवढी काय ट्रॅफिक वगैरे नव्हती आपल्याला. पुण्यात एंट्री झाली भावांनो आपली. आणि आपल्याला लागला शनिवारवाड्याची भिंत. तर पाहू शकता तुम्ही शनिवारवाड्याची भिंत. एवढी खतरनाकमध्ये अशी भिंत भावांनो. आणि समोरच आपल्याला दिसते बघा, समोरच शनिवारवाडा बघा. कसली मोठी खतरनाकमध्ये अशी भिंत शनिवारवाड्याची. हे इथून तिथून सगळं असं थेट शनिवारवाडाच आहे भावांनो. कसला कडकमध्ये दिसते की नाही शनिवारवाडा. बघू शकता तुम्ही. बघा सगळा शनिवारवाडाच आहे भावांनो ही पूर्णपणे. बघा किती माहोलमध्ये दिसते शनिवारवाडा. तलवारी फिलवारीचे बोर्ड लावून सगळीकडून. आणि बाहेर माणसं बिझनेस करत बसले भावांनो. चला मग पुढे. शनिवारवाडा संपला आणि आपण आलो की आता दगडूशेठ हलवाई गणपतीपाशी. गणपतीच्या मंदिराजवळ आलो आणि तिथं बी एवढी खतरनाकमध्ये ट्रॅफिक होती भावा. काय सांगू तुम्हाला, एवढी भयानकमध्ये ट्रॅफिक चारी साईडकडून. आणि समोरच आपल्या गणपतीचं मंदिर दगडूशेठ हलवाई. आणि चला समोर गणपतीचं दर्शन वगैरे करूत आपण. बाप्पाचे दर्शन झाले आणि आपण टच झालो स्वारगेटला. स्वारगेटजवळ आलो आपण. स्वारगेटमध्ये आहे सध्या आणि आपल्याला जायचं कात्रज. आणि इथून थोडंच अंतरावर होतं कात्रज. मग काय तर चला समोर दाखवतो. तर फायनली मित्रांनो झाली आपली भारती हॉस्पिटल कात्रजमध्ये एंट्री. आणि भारती हॉस्पिटल हे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे भावांनो इथलं. आणि विद्यापीठ पण आहे मोठंच्या मोठं. आणि आपण आता काही क्षणात जाणार आहोत आपल्या रूमपाशी. आणि आलो आपण आपल्या रूमपाशी.
बघू शकता इथं उतरले भाऊ बोलायले मस्त ऑटोवाल्याला ड्रायव्हरला, चला म्हणते चहा पाणी घेऊ. चहा वगैरे काही नाही म्हणले भाऊ. आणि आपण घेतलं सामान, रूममधून आणलं आणि ऑटोत टाकलं सामान आणि आपल्याला लगेच निघायचं होतं. मग काय तर लगेच ऑटो वगैरे काढून आपल्याला जायचं होतं डायरेक्ट भोसरीला. पण निघलो आता, ऑटो काढला आपण चाललो आपण भोसरीला. चला. रात्रीचे 11 वाजले भाऊ तर आम्हाला यायला इकडे. आणि काय एवढी खतरनाकमध्ये अशी झोप आली की नाही रात्री. आणि आपण झालो आता भोसरीमध्ये टच. बघू शकता तुम्ही भोसरीचा पूल दिसला की एकदम असं बरं वाटलं भाऊंनो मनाला. चला तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, सी यू नेक्स्ट व्लॉग.